तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज आम्ही जातोय कुलदेवीच्या दर्शनासाठी। या एप्रिलच्या कडाकाच्या उन्हामध्ये आम्ही निघालो आहे टाटा नॅनोने, मोजून 6 जण। तर सर्वांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की टाटा नॅनो 6 जण पण मावू शकतात। तर आम्ही फायनली पोहोचलो दोनत खुर्द या गावामध्ये, जिथं आश्रमाचं मंदिर आहे। तिथं आम्ही देवींसाठी ओटी घेतली आणि आम्ही थेट मंदिराकडे निघालो। हे आहे ते भव्य असं श्री आसरा देवी संस्थान दोनत खुर्द। एक साक्षात चमत्कारिक ठिकाण आहे, जिथे खुद आसरा माता, 7 बहिणी आसरा माता अंदरगाला विराजमान आहेत। इथे एक नदी पण आहे, जिला काटेपूर्णा या नावानं संबोधतात। नदीमध्ये हातपाय धुतल्यानंतर आम्ही इथं आलो देवीच्या दर्शनासाठी। सर्वप्रथम देवीचे दर्शन घेतले आणि नंतर आम्ही आरती काढायला सुरुवात केली। तो बोला आसरा माता की जय। देवीला दही भाताचं बोनं आम्ही घरून आणलेलं होतं। तर ह्या नैवेद्य आणि आरती देऊन देवीचा आशीर्वाद आम्ही इथं घेतला। दिसत नसते पकड़ ना प्याजा पकड़ ना। असतील ना पाणी सोडलं म्हणते आता। ये नाही पाहिजे, ये नाही। लेकरू आहे का रे बाप्पा? ऐकत लेकरू आहे का रे? तर त्याच्या गावात पूर्ण होते, तुमच्या गावात काय दर्यावरात काय? ही कोण आले? चांगलं काय साईबाबाचं आहे ना, ते गाडगे बाबाचं आहे ना? हो तिथे काय होतं पाणी? नाही पाणी नव्हतं, पण असं हो हे म्हणून राहिली मी। हे तर बरं टाकेलच होतं। आता ते नेटवर्क
तर 2 वाजले होते आणि खूप खूप भूक लागली होती. त्यामुळे घरून आणलेलं बेसन, दह्याचं बेसन आणि पोळीसोबत आम्ही मस्तपैकी डबा पार्टी केली आणि तिथून आम्ही 3-4 वाजेपर्यंत घरी परतलो. तर हाच होता आजचा एक शॉर्टकट असा एक ब्लॉग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा. तोपर्यंत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.